पुण्यामध्येही नवरात्र उत्सवाला अगदी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। सकाळ भाविकांनी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। भवानी पेठेतील पेशवेकालीन भवानी माता मंदिरमध्येही अशाच मंगलमय वातावरणात देवीची पूजा करण्यात आली। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर हिंदू आणि मुस्लिम धर्माच्या महिला देवीच्या दर्शनाला येत असतात। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। देशभरामध्ये आदिशक्तीच्या उत्सवाला उत्साहात सुरुवात झालेली आहे आणि पुण्यामध्येही हा उत्साह दिसून येत आहे। आज इथे वेगवेगळ्या मंदिरांमध्ये पूजा अर्चा आणि भाविकांची दर्शनासाठी रांग लागलेली आहे। आता आपण पुण्यातीलच भवानी माता मंदिरामध्ये आलेलो आहोत। या मंदिराला ऐतिहासिक असं महत्त्व आहे। या मंदिरामध्ये असलेली भवानी मातेची मूर्ती आणि ह्या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व यामुळे या परिसराला भवानी पेठ असं नाव पडलेलं आहे। आणि ही जी मूर्ती आहे आपण बघू शकता स्वयंभू मूर्ती आहे। 2.5 फुटाची भवानी मातेची मूर्ती आहे। अत्यंत सुंदररित्या सजवण्यात आलेला आहे देवीला की या मंदिराला ऐतिहासिक असं महत्त्व आहे आणि त्यामुळे इथे अत्यंत गर्दी असते नेहमी। काय ऐतिहासिक महत्त्व असते आणि काय परंपरा आहे? नमस्ते। हे भवानी माता मंदिर भवानी पेठ हे पेशवेकालीन मंदिर आहे। साधारण 250 वर्षापूर्वीचं मंदिर आहे। पूर्वी पुणे शहराच्या वेशीच्या बाहेर रामोशी गेट पुण्याची वेस होती। त्याच्यानंतर हे मंदिर त्यावेळेला स्थापन झालेलं आहे आणि हे मंदिर सोलापूर तुळजापूरच्या रस्त्यावरती आहे की जे कोणी वयोवृद्ध भाविक म्हणा किंवा वाहनाची सोय नसेल असे जे कोणी सर्वजण तुळजापूरला जाणं शक्य नसायचे त्यावेळेला पासून ते लोक या देवळात दर्शनाला येतात। तेव्हापासून या देवाचं महत्त्व आहे। कशा पद्धतीने तुम्ही 9 दिवस या नवरात्राचा उत्सव साजरा करत असता? कशा प्रकारे देवीची पूजा करत असता? 9 दिवसामध्ये भजन कीर्तन गायन धार्मिक विधी पौराणिक विधी सर्व आनंद आणि उत्साहाने साजरे केले जातात। एकूणच 9 दिवसांमध्ये ज्या भाविकांना तुळजापूरला जाणं शक्य होत नाही ते भाविक इथे येऊन दर्शनाचा लाभ घेत आहेत आणि पुढचे 9 दिवस हा आनंदोत्सव असा साजरा होत राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे सोबत अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।